लागती का? ए बोल जा, लागती का? नाही. शेजारची बाई भांडायला लागली, तिला जाऊन भांड म्हणायची गरज लागती का? ए पिंपळसच्या बाया लागती का? बिलकुल लागत नाही. लागते का? काही क्रिया न सांगता घडतात. तसंच कीर्तनात बसल्यावर हाताने टाळ्या आणि मुखाने नाम न सांगता घडलं पाहिजे. दादा विठ्ठला विठाला 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 विठाला. वाजवल्या वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवल्या. इटेला का टाळी वाजवून म्हणतात का? अरे थोडंसं प्रेम दाखवा ना दादा. कसं आहे ना, कसं आहे हे बघा. तुम्ही मला सांगावं, मी तुम्हाला सांगावं, कधीपर्यंत चालणार हे आपल्यालाही कळलं पाहिजे ना. अरे आपण शिवजयंतीनिमित्त जमलो इथं. अरे इतक्या कर्तव्यदक्षपणे कीर्तन ऐकायचं, एवढ्या कणखरपणे कीर्तन ऐकायचं. इथं प्रत्येक बसलेल्या बापाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना, तो शहाजी राजे म्हणून बसलोय. आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलीये ना, ती आई जिजाऊ म्हणून बसलीये. एवढ्या कर्तव्यदक्षपणे कीर्तन ऐकायचं. आणि हे बघा टाळ्या सुद्धा पुढचेच वाजवतात. पाठीमागे आउट ऑफ कव्हरेज काय रेंजच पोचत नाहीये का तुम्हाला? म्हणजे पोचत नसेल तर तसे सांगा, मी टाळ्या वाजवत जा. फक्त माझंच पटल्यावर नाही. गायनाचार्याचं एखादं गाणं पटलं बिंदास्त टाळी वाजवायची. मृदुंगाचार्याचा एखादा बोल पटला बिंदास्त टाळी वाजवायची. वो कैसा होता है ना साहब, खुशबू की बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर झालीच पाहिजे दादा, टाळी असलीच पाहिजे. आणि टाळी वाजवणं हे अक्कलवंत माणसाचं लक्षण आहे. उगा शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवायची नाही. जवळ आपल्याला कळत नाही तवर, आणि कुणालाच नाही कळलं तुम्हालाच कळलं वाजवल्याशिवाय सोडायची नाही. आपल्याला कळलंय ना, लोकांचा काय विचार करायचा. आपुली आपण करा सोडवणं संसारी बंधन म्हणून याच्यात आपला विचार करायचा. लई लोकांचा करायचा नाही, शेजार पजारचा करायचा नाही. जर तुम्ही त्याचा विचार केला तुम्ही जगू शकत नाही. येऊन जाऊन फक्त त्याचा विचार करा. त्याला पटलं ना बास झालं. लोक महाराज लोकांना चांगलंही पटत नाही आणि वाईटही पटत नाही. म्हणून लोकांच्या नादीच लागायचं नाही. लई पैसे खर्चले माणसं म्हणतात काय उधळे आहे, कमी खर्चा काय चिंगूस आहे, मग काय करू तुझ्या घरी येऊन राहू का? बरं का करू काय मी? लोकांना चांगलं केलं तरी वाईट आहे, वाईट केलं तरी वाईटच आहे. म्हणून आपलं कर्म करायचं. दादा माणूस कर्माने बांधलेला असतो. आदर्श मुलाने संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके न रूपमसतो तोपलभ्यते नांतो न चादी संप्रतिष्ठा. माणूस प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागतो, पण माणूस हे चुकतो की कर्म हे करावंच लागतं. मग ते प्रतिष्ठेसाठी असो नाहीतर जगण्यासाठी असो कर्म करावंच लागतं दादा. म्हणून कर्म करायचं. पण जीवनामध्ये कर्म काय हे सुद्धा कळलं पाहिजे. साधा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारते बरं का पिंपळसचे सर्व श्रोते मंडळी. आपण जगतोय हे खरंय, खरंय दादा? सगळे आहेत ना का गेले? म्हणजे झोपी गेले का असं म्हणायचं होतं मला. आहेत ना सगळे? हां आहेत. सगळे दिसत आहेत तर जागे तर आहेत. मग मला सांगा, आपण जन्माला आलोय हे खरंय, जगतोय हे सुद्धा खरंय, श्वास चालू आहे हे सुद्धा खरंय, पैशासाठी जगतोय हे सुद्धा खरंय. काय होय होय म्हणतो अजून बरं का? अरे खरं काय ते सांगा ना दादा. आपण जगतोय हे खरंय, पण जगतोय कशासाठी याचा कधी विचार केला का? कशासाठी जगता सांगा बरं? आता विनाकारण तर जगू शकत नाही. कीर्तन आहे कारण आहे, शिवजयंती आहे म्हणून कीर्तन आहे. शिवजयंती आहे कारण आहे. ज्या राजामुळे मराठी माणसाला ताट म्हणणं जगण्याचा अधिकार प्राप्त झाला त्या बापाची नाही तर कोणाची जयंती करायची म्हणून शिवजयंती आहे. म्हणून आहे आणि असलीच पाहिजे. मग ते कारण आहे. आता विनाकारण कुठलीच गोष्ट घडत नाही, कुठलंच कार्य घडत नाही. मग जीवन तर इतकं मोठं कर्म आहे, एवढं मोठं कार्य आहे. मग हे जगण्यासाठी काहीतरी कारण हवं की नाही? कशासाठी जगता का विनाकारण जगता? जगण्याला काहीतरी ध्येय असावं की नाही? ध्येय असावं दादा. सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उडा देते हैं. अब्दुल कलामांचं वाक्य दादा. स्वप्न बघा, ध्येय ठेवा, पण गाठीण्याची जिद्द असावी. अगं विनाकारण जगायचं नाही. जगायचं म्हण कुत्र्या मांजरासारखं काय जगायचं? तर काय जगणं थाटात असावं माणसाचं. मग जगताय हे खरंय, पण कशासाठी जगताय? आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार. ज्याचं या उन्हाळ्यात लग्न झालं ते म्हणणार फक्त हिच्याकडं बघून जगतो, ही तर आपल्या जिंदगीला अर्थ आहे. तुम है तो जिंदगी नाही तर जिंदगी में सिर्फ गम है बरं का. हे त्याचं झालं. ज्याची लेकरबाळं जन्माला आली ते म्हणणार महाराज बायकोचं काय खरंय, फक्त लेकरबाळासाठी जगायचं. ज्यांची लेकरबाळं मोठी झाली ते म्हातारी म्हणतात लेकरबाळाचं काय खरंय महाराज, फक्त नातरुंडाकडे बघून जगायचं.
आणि ज्याची नातरुंड मोठी झाली ती म्हणतात महाराज एकदा पतरुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागन. डांगऱ्या तू मेला तरी शांती लागणार नाही, कारण तुझ्या जगण्याचं कारण संसार नाही, तुझ्या जगण्याचं कारण आशा आहे. आणि आशा अशी गोष्ट आहे दादा, अरे मराल पण आशा फक्त विश्वास ठेवा. आमचा विश्वास नाही भगवंतावर, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. महाराज विश्वास असावा, विश्वास. नात्यात विश्वास पाहिजे तर नातं टिकतं. मग त्या बहीण भावाचं असो, नवरा बायकोचं असो, मित्राचं असो, नाहीतर भगवंताचं आणि भक्ताचं असो. विश्वास किती लागतो, ट्रस्ट फार लागतो. आता इथे बसलेले बऱ्यापैकी बाप असतील. 6-7 महिन्याचं जेव्हा तुमचं लेकरू असतं तेव्हा त्या लेकराला खेळवण्यासाठी तुम्ही त्याला आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता, आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता, बरोबर आहे. ही क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा ते लेकरू हसतं की रडतं? हसतं. तुम्हाला जर मी वर फेकलं तुम्ही हसाल का रडचाल? तुम्ही वरनं मला शिव्या द्याचाल. कारण काय? तुमचा माझ्यावर विश्वास नाही. पण त्या 6-7 महिन्याच्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो दादा. अरे माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं तरी माझा बाप मला झेलणार. अरे माझा बाप मला किंचितही लागू देणार नाही. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे. अरे होऊ द्या थोडा त्रास, पण भगवंत मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया घात निवाराया घालोनिया भार राहिलो निश्चिंते निर्विलसंते विठोबासी. तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हरिमुखी गाता हारपली चिंता नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत आहे तेरी बन जाएगी गोविंद गुण गायसे. सगळं चांगलं होईल, विश्वास ठेवा. विश्वास तो कारी स्वामी बरसता सकळ भोगीता होय त्याचे. सकळ भोगीता होय त्याचे. विश्वास तो कारी स्वामी बरसता सकळ भोगीता होय त्याचे. सकळ भोगीता होय त्या. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ. महाराज त्याच्यावर विश्वास ठेवा फक्त. आणि हे ज्याला जमलं ना, विश्वास पाहिजे, देव देतो. फक्त कर्म योग्य असलं पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आम्हाला इथं बसून टाळ्या वाजवू वाटं ना, देवाचं नाव घेऊ वाटं ना. आम्ही काय देवावर प्रेम करायचे? आम्हाला प्रेम करायचं दुसऱ्यावर सांगा की. काय व्हॅलेंटाईन डे, काय टेडी डे, काय चॉकलेट डे, मी याला खर्च करू करू. ह्याचा बाप म्याला सोसायट्या बरोबर का ती लागला पोरीवर खर्च करायला. नाही नाही पोरांनो, तुम्ही आपल्या भावासारखे बिनधास्त प्रेम करा. अरे तुम्ही नाही करायचं मग काय म्हाताऱ्याने करायचं का? तुम्हीच करायचं, प्रेमच करायचं. प्रेमच करायचं कुत्र्यागत याला काय अर्थ आहे? नाही, करा करा प्रेम, बिनधास्त करा. प्रेमासारखी सुंदर भावना नाही दादा. पण प्रेम, अरे आधी समजून घ्या प्रेम काय आहे ते. तुकोबारायांनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, अरे जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, अरे आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी शिवरायांवर केलं ते प्रेम. त्याला प्रेम म्हणतात दादा. तुम्ही करता ती फक्त वासना, एक वासना, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. अरे खटकलं तर खटकू द्या, पण प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासनेनं कलंकित करू नका. जे निरपेक्षित असतं, जे निर्वासनिक असतं आणि जे निस्वार्थी असतं, करी लाभा विन प्रीती, ते प्रेम. महाराज प्रेम फार गोड आहे. प्रेमच करायचं आहे ना, बिनधास्त करा. पण ज्याच्यावर करायचंय तो त्या पात्रतेचा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात दोनच गोष्टीवर, दोनच व्यक्तीवर आपण प्रेम करू शकतो. एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे आपला भगवंत. याच्या पलीकडे दुसरं कोणावर प्रेम नाही केलं तरी हरकत नाही. कारण ती दोघंच माणसं निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात, सगळं आपलं करतात. मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा, सगळं तो करून घेतोय ना. मी तुम्हाला सांगू बरं का, मला फार अभिमान वाटला बरं का शिवतेज ग्रुप मंडळाचा. त्यांनी मिरवणूक कॅन्सल केली. खरं सांगू का दादा, मंडळाचं मी मनापासून आभार मानते. पण मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून बिलकुल आभार मानणार नाही. काय गरज आहे? तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून मंडळ तुमचं बिलकुल आभार मानणार नाही. पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं नक्कीच आभार मानेल दादा.
कीर्तन कीर्तन असतं ते कुणाचं आहे याच्यापेक्षा ते कीर्तन आहे मोस्ट इम्पॉर्टंट. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पण कीर्तन ठेवलं वा फार आनंद वाटला. आता माझी एक विनंती आहे बरं का, एकच विनंती आहे. जोपर्यंत शिवजयंती करताय, जोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव आहे, तुम्हालाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला आपण विनंती करतो दादा, जोपर्यंत शिवरायांचं नाव तुमच्या मुखात आहे, जोपर्यंत छत्रपतींचं नाव तुमच्या मुखात आहे, तोपर्यंत तुमच्या मुखात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं दादा. तोंडात गोवा मावा दारू पिऊन माझ्या राजाचं नाव घ्यायचं नाही. लायकी नाही तुमची. मग पात्रता आहे तवरच नाव घ्यायचं. मी तुम्हाला कायमचं सोडा म्हणत नाही कारण तुम्ही माझं ऐकणार नाही. खात्री आहे मला. तुम्ही काय नाही तुम्ही तू का म्हणे मेलो सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही. मी 3.5 फुटाची माझं कोण ऐकत आहे काय ऐकतच नाही ते. आणि पहिली गोष्ट तर मी महाराज आहे हेच लोकांना खरं वाटत नाही. कुशाल लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. मग काय पोत्राच वाटते काय? महाराज वाटत नाही म्हणजे काय? ती महाराज कसा क्रायटेरिया झालाय. क्रायटेरिया महाराज ढिरीवाला बॉडीवाला दाढी ती काय मला यायची नाही त्याचा काही विषय नाही. पण महाराज दिसण्यावर असतो का राव. अरे ज्यांना यायला लागल्या ते काढायला लागली. मग ज्यांना येत नाही त्यांनी कुठून आणा बरं. नाही पोरांना तुम्ही आपल्या भावासारखे आहेत. पोरगा आहे ना पोरगा रांगडा असला तर सुंदर दिसतो. अशी मिशी असावी दादा, अशी दाढी बिना मिशीवाले तर मला खात्रीच वाटत नाही. आपण बघतच नाही दादा त्यांच्याकडे, बघतच नाही. मिशीवाला असला तर खरं नाही तर काही सुद्धा खरं नाही. देवानं इतकं सुंदर तुम्हाला पुरुष बनवलंय, कशामुळं काढिता त्याला? काय गरज आहे? देवानं तुम्हाला दिलंय का तर तुम्ही त्या मात्रतेचे आहात. तुम्ही त्या पात्रतेचे आहात म्हणून तुम्हाला दिली. येत नाही त्याचा विषय सोडा, म्हणजे येतच नसेल तर राहू दे दादा बरं का. पण जर देवानं दिली असं सुंदर तर नका काढू दादा. विनंती पायाला हात लावून सांगते बरं का पोरा हो, नका काढू. आणि मला सांगा आत्तापर्यंत बरं का शेतकरी मंडळी, मी आत्तापर्यंत फक्त शेतातच बांध बघितले होते. बांध पाणी काढायला रस्ता असतो त्याला काय म्हणायचं? बांध. बांधानं पाणी जातं ऊसाला म्हणा कशाला म्हणा कसं काय असं ना त्याला काय म्हणायचं? बांध. आता तुमच्या पोरांचे तोंड बघा जरा, त्यांनी कुठं बी बांध आणल्यात. देवानं इतकी सुंदर भवई दिली, इथं बांध मारायची काय गरज आहे? काय कर तिथून काय तुला पाणी वाहू घालायचंय का? गरज काय इथं बांध मारायची? ती हानी तो ती कोंबड्या का थोडं वरचं लाल करीत. अरे तू का कोंबडा आहे का? तू पोरगा आहे पोरगा. पोरागतच राहू दे ना. पण माणसं म्हणतात तुम्हाला काय करायचंय? आम्ही काही करू, आम्ही आमच्या बापाचं ऐकत नाही. तुम्ही कोण सांगणार आहे? अरे सांगणारी मी कोण नसले, कुणी नाही मी तुमची. काही हे बघा तुमचा माझा काही सुद्धा संबंध कुशाल नाही म्हणतात. तोंड घेऊन मारस बरं का, कुशालच नाही म्हणतात. अय दादा, नातं जरी रक्ताचं नसलं ना दादा, नातं जरी रक्ताचं नसेल ना तरी नातं परमार्थाचं आहे, नातं भक्तीचं आहे दादा, नातं स्नेहाचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण परमार्थाचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देतो दादा. नातं रक्ताचं नसावं, रक्त परमार्थाचं असावं. मावळ्यांचं आणि शिवरायांचं नातं रक्ताचं नव्हतं पण नातं सामर्थ्याचं होतं, नातं कर्तृत्वाचं होतं, नातं स्नेहाचं होतं. आजकाल बहीण भावाचं जमत नाही. भाऊ म्हणतो सही दे तर दिवाळी, नाही तर घरीच काशी. इकडं नाही, सही तर दिवाळी, नाही तर हे नाते. महाराज आजकाल नात्यात विश्वास राहिला नाही म्हणून नातं टिकत नाही. पहिलं आता जी परिस्थिती आहे नवरा बायकोंची ती पहिली नव्हती. पहिली घटस्फोट काळीमूळ हे जास्त नसायचं. समाजाला द्यायची माणसं, हो की नाही? ऐ पुरुष मंडळी, तुमचं लगीन झालंच असं का ब्रह्मचारी आहेत? असेल तर सांगा तसं. झाले ती ना किती वेळा? नाही एकदाच दादा बरं का. झाले ती हे तर खरं आहे दादा. आता मला सांगा 10-15 वर्षापूर्वी तुम्ही आपल्या आजोबाच्या वडिलांच्या वयाचे आहात. 10-15 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी असं कधी असायचं का 10 माणसात नवरा बायकोच्या हातात हात घालून चालायचा का? ऐ चालायचा का? चालायचा हो का? हो की नाही? मग तुम्ही बोलला तर कीर्तन ना तर निघाले महागारी. काय नडलं नाही माझं इथं. पाकिट घेतलं म्हणजे काय उपकार करायला लागले होय? पटपट बोला. फिरायचे का? नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नव्हतं. प्रेम होतं, प्रेम होतं पण काय होता? विश्वास होता. काय विश्वास होता? आपलीच आहे. कळवून घेत जा बरं का. विश्वास होता दादा, विश्वास होता. 10 हातावर जरी म्हातारा पुढे असलं आणि 10 हातावर जरी म्हातारी मागं असली, म्हातारा कधी मागं वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपल्याच पावलावर पाऊल देऊन येणार, नजर खाली असणार, डोक्यावर पदर असणार. पदर
पदार पदार पदार. तुम्ही नका घेऊ, तुम्हाला म्हटलंच नाही मी रावणा ती म्हणजे यांच्या बायकांचं सांगते. आमच्या बायका पदर मागं केस मग लगा लगा मला बघा करीत. नाही दादा, सुंदर दिसणं पोरीचा अधिकार आहे. पोरीने नाही सुंदर दिसावं तर कोणी दिसावं, पण सुंदर कधी दिसतं माहिती आहे का? सुंदर अरे सुंदर या काळा भंगार माणूस असू द्या, पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या, पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या, बघू वाटत नाही मला त्याच्याकडं. नाही ना, तोंड जरा जसं कोमल असलं की नाही बा, तोंडावर हसू असलं की गोड दिसलं. तसलं नासक्या कांद्या का तोंड केलं की मला लई राग येतो महाराज. असं तोंड गोड असावं, गोड प्रफुल्लित असावं. आता मावल्या, माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, पदराशी बांधून ठेवा, तुमच्या पोरीलाही शिकवा बरं का. माता मावल्या, एकच वाक्य कीर्तनातलं, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो. काय म्हणणं आहे तुमचं? चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो, पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही, हे कायम लक्षात ठेवा माता मावल्या. पण चेहऱ्यावरच्या डागापेक्षा आचरणाच्या डागावर जास्त महत्व द्या. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान आणि पोरगी असावी चारित्र्य संपन्न. अशी लेकरं असल्यावर आईबापाला काय कमी आहे? अरे घरातच स्वर्ग आणि घरातच वैकुंठ आहे. तर अशी लेकरं असावी, त्यासाठी तुम्ही चांगले असावे, बायको तुमच्या ताब्यात असावी, जास्त महत्त्वाचं आहे. आता ते राहिलं नाही महाराज, पहिले संस्कार होते. आजकालचे पोरं पुरी जर गाडीवर बसताना तुम्ही कधी बघितले? अय पोरांनो, तुम्ही काय लय धुतल्या तांदळाचे नाही, तुम्ही कधी घेऊनच गेला असाल की तिला. जेव्हा तुम्ही दोघं गाडीवर बसता तेव्हा लई नीट बसता की नाही? अरे आसपास माणसं असते याचा विचार करीत जा. अशी बसत्यात दादा, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणजे लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणून नातं दाखवून नसतं दादा, नातं टिकवलं गेलं पाहिजे. प्रेमच करायचं आहे ना, करायचं, पण टिकवायचं. पण ते टिकत नाही. तुम्हाला जे वाटतंय जी माझी आहे, तुम्हाला जी वाटते जी माझी आहे, असं अनेकांना वाटतं ती माझीच आहे बरं का. त्याच्यामुळं टिकत नसते बरं. टिकवायचं असेल तर क्वालिटी तशीच लागते, तशा क्वालिटीचं असेल तर टिकतं. तेव्हा ना ब्रँड योग्य असेल तर टिकतोच माल, टिकला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते, असल्या फांद्यात पडायचं नाही. अरे आपण काय पोरींच्या मागं लागायचं? काही इमेज बिमेज आहे का नाही आपल्याला? स्वाभिमान बिभिमान. अरे आपण काय पोरीच्या मागं लागायचं? पोरांनो, असं नाव कमवायचं, असं नाव कमवायचं, पोरीच्या बापानं आपल्या मागं लागलं पाहिजे, माझी पोरगी कर्माणवान, इतकं नाव कमवायचं, इतकं कमवायचं. पण ते दिवस यायला फार वेळ आहे अजून, कारण आता बाप मिळाला ह्याचा. पुरगी का पुरगी पुरगी, मला तर लय मजा येते महाराज बरं का. मला काय वाटतं, चूक यांची नाही दादा, चूक तुमचीच आहे. 10-15 वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा पोरगाच पाहिजे. काय म्हणायचा? किती कर्तृत्ववान, सुंदर, गोड, चारित्र्य संपन्न पोरगी असू द्या, तुमचं समाधान होतं का? खरं बोलायचं, पाटकन बोलायचं. अय घरी येऊन विचारीन, पटकन बोलायचं. समाधान होतं का? होत नाही. काय वाटतं? पोरगा असता तर बरं झालं असतं. पोरगाच लागतो. कशाला लागतो? मेल्यावर पाणी पाजाय, पुरीनं पाजल्यावर तुझी काय उलटी होती काय? हां, पोरगाच कशाला लागतो? कमरड्यात लाथा घालायला लागतो ना पोरगा. अरे मी नाही, संत सांगतात, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, उस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फाऱ्या दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अरे कृष्णा अरे काढा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे काढा मनरंजन मोहना, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना मोहना. सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार्य बुडवावा, नित्यदेव भेटला म्हणून काय जगाशी दावावा, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा. हरे कृष्णा हरे काढा मनरंजन मोहना. आता कुठली गोष्ट प्रमाणात असावी, पोरगा असलाच पाहिजे. कुळ कोण वाढवणार आहे? मुलगा असावा. पण छत्रपती शिवराय व्हायची आपली पात्रता नाही दादा, पात्रता नाही. कमीत कमी त्यांचे मावळे व्हायचे तरी प्रयत्न करा. अरे मावळा कुणाला म्हणायचं? स्वराज्यातील साधा सुद्धा मावळा,
युद्धात त्याचे दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला. मावळा घरी बसलाय कळताच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा ढसा ढसा रडायला लागला. राजे किंचाळले, म्हणले ए लाज नाही वाटत? हर हर मधो घोषणा करत या मातीसाठी लढणारे आपण वीर, आणि हात केले म्हणून रडतोस? तुला वाटतं काय कुटुंबाची काळजी? अरे मी खंबीरांना सांभाळायला. अरे इतका निर्दयी असशील, एवढा जर कणखर नसशील तर तुला इथं जगण्याचा अधिकार नाही. मग माझा मावळा बोलला, दादा राज हात गेले म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज. जीव गेला असता ना राज तरी हसत घेतला असता दादा, पण मी रडतोय त्याचं कारण आहे राज. आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय, पण या दुर्दैवाकडे त्याला मुजरा करायला हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, आर नाही कुणाची भीती.